चेअरमन बेंबळकर नॉट आउट 71 बर्थडे सेलिब्रेशन. मोडणीतील श्री स्वामी समर्थ पतसंस्थेचे गेली अनेक वर्षे यशस्वीपणे चेअरमन पदाची धुरा सांभाळणारे चेअरमन रमेश बेंबळकर यांचा 71वा वाढदिवस पतसंस्था कर्मचाऱ्यांच्या वतीनं साजरा करण्यात आला. हॉटेल कल्पतरू येथे पार पडलेल्या या बर्थडे सेलिब्रेशनची सुरुवात श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांच्या हस्ते चेअरमन रमेश बेंबळकर यांचा फेटा, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन वाढदिवस प्रित्यर्थ सत्कार करत शुभेच्छा देण्यात आल्या. या सत्काराला उत्तर देताना चेअरमन रमेश बेंबळकर म्हणाले की श्री स्वामी समर्थ पतसंस्थेच्या कारभारावरती ठेवीदारांनी विश्वास ठेवत कोट्यवधी रुपयांच्या ठेवी ठेवल्या आहेत. त्या ठेवींच्या माध्यमातून समाजातील सर्वच गरजूंना कर्जाच्या रूपानं अर्थसहाय्य पुरवून त्यांना उभा करण्याचं काम केलं. ते आजही आणि पुढेही अविरत सुरूच राहील. समर्थांच्या कृपेनं पतसंस्थेच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याचं काम आम्ही केलं, ते पुढे चालूच ठेवू. पण कधीकधी थकीत गेलेल्या कर्जदारांच्या बाबतीत आम्हाला कटू निर्णय घ्यावे लागतात. वेळेत कर्ज भरून कर्जदारांनीही पतसंस्थेला हातभार लावावा. आजपर्यंत आम्ही ठेवीदारांनाही अडवले नाही आणि कर्ज मागणी करणाऱ्यांनाही माघारीही पाठवले नसल्याचं सांगून यापुढील काळात ठेवीदारां कर्जदारांची पर्यायाने समाजाची सेवा करत राहू, असं ते म्हणाले. या प्रसंगी जयवंत समुद्र यांनी प्रास्ताविक केलं तर ज्येष्ठ नागरिक हनुमंत कुंभार, व्यताळ परिवाराचे प्रकाश गिड्डे, चंद्रकांत गिड्डे, ॲडव्होकेट वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य बालाजी पाटील, राजाभाऊ पाटील, सुरेश जाडकर, ॲडव्होकेट गणेश सुर्वे, ॲडव्होकेट आनंद कुलकर्णी, डॉक्टर सत्यवान माने, संभाजी काळे, शीतल महाडिक, सोमनाथ कोटावळे, सचिन सोमाशे, राजेश निंबाळकर, उदय जाधव, जयवंत ओहळ, बबलू गिड्डे, रामभाऊ जाधव, रविकांत जाधव तसेच बँक ऑफ बडोदाचे कर्मचारी यांच्यासह शिराळ, मोन्नीम, आरण, बावी, पंचक्रोशीतील पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन, संचालक, सभासद, ग्राहक, ठेवीदार उपस्थित होते. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रसाद दप्तरदार, सोमनाथ साखरे, राजू गोमे, सुदर्शन कोळी आणि पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलं. यावेळी उपस्थितांना स्नेहभोजन देण्यात आलं. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.